नमस्कार, मी उज्ज्वला खांडेकर. ज्ञान यात्रेत सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. डॉक्टर गौरी मोघे इथे आपल्यासोबत आहेत. आणि डॉक्टर गौरी मोघेंना इथे आपण बोलवलं याच्यासाठी की एकतर त्या बरेच वर्षांपासून महाभारतावर त्यांचा जो अभ्यास आहे ते खूप महत्वाचं आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. हा आपण एक कार्यक्रम घेतो दर बुधवारी ज्ञान यात्रामध्ये, आणि गेले 1-1.5-2 वर्ष डॉक्टर गौरी आपल्या प्लॅटफॉर्मवर महाभारताबद्दल अत्यंत सुंदर पद्धतीने माहिती देतात आणि आपल्या दर्शकांना ते खूप आवडतं. म्हणून आम्ही असा प्रयत्न करतोय की आता थोडं आणखीन जास्ती त्यांच्याकडनं जाणून घेऊ आणि लहान मुलांना सुद्धा भावतील अशा काही गोष्टी आहेत ज्या महाभारतात आहे, आणि त्या गोष्टी काय आहे, त्या गोष्टींचं काय महत्व आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण साध्या सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण छोटंसं एक मॉड्यूल पण आणणार आहे महाभारतांच्या गोष्टींबद्दल. तर त्याच्यामध्ये पण काय आहे, आज बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार आहे इथे. तर सुरुवात करूयात. डॉक्टर गौरी मोघे यांच्याकडून आपण ह्या महाभारतातल्या गोष्टींबद्दल काही खास प्रश्न आज आपण ह्या आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. तर पहिला मला असं वाटतं की जे सगळ्यांना बेसिक एक गोष्ट माहीत असली पाहिजे, खूप महत्वाचं आहे की महाभारत नेमकं काय आहे. महाभारत म्हणजे काय हा प्रश्न जर का विचारला, जसं आता उज्ज्वला त्यांनी विचारला, आणि एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर महाभारत ही एक गोष्ट आहे किंवा कथा असं त्याचं उत्तर आहे. आता कथा हा शब्द आपण जेव्हा ऐकतो तर त्याच्यामध्ये कथन अशी क्रिया अपेक्षित आहे. म्हणजे कोणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगताय आणि ते जे सांगितलं जातं ना ती गोष्ट. आता ही गोष्ट आपल्याला काही माहिती नाही असं नाही. आपण लहानपणापासूनच सगळेजण कुठल्या ना कुठल्या बाबतीत गोष्ट ऐकत असतो. अगदी तुम्हाला एक उदाहरण देऊ का, की अगदी गणपतीमध्ये का होईना पण महाराष्ट्रात तरी सगळेजण आरत्या म्हणतात. तुम्ही आरत्यांच्या शब्दाकडे, साहित्याकडे शांतपणे लक्ष द्या. शंकराची आरती आहे उदाहरणार्थ. एक कडवं काय येतं, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलहल जे उठले, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. शंकराची स्तुती करायची आहे आरतीत आणि त्यासाठी नीळकंठ नावाने त्याची स्तुती केली. पण नीळकंठ नाव शंकराला का पडलं हे सांगण्यासाठी ही आरती फक्त आणि फक्त 4 ओळीमध्ये अख्खी कथा सांगते अमृत मंथनाची. याच्यामध्ये देव येतात, असुर येतात, विष येतं, अमृत येतं, आणि मग शंकराने ते कसं प्यायलं तर असुरासारखं प्यायलं. म्हणजे वेदामध्ये असुर शब्द हा अत्यंत बलवान देवतेसाठी वापरला जातो. तशा पद्धतीने असुरपणे प्राशन केले, म्हणजे अत्यंत बलवान माणूस जसं करू शकतो देव म्हणून तसं त्यांनी केलं, आणि मग त्याला नीळकंठ नाम प्रसिद्ध झालं. एवढी सगळी कथा फक्त 4 ओळीतनं जर करते तर शतसहस्री नावाचा ग्रंथ आहे हो महाभारत. त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. त्याच्यातनं किती कथा बाहेर येतील. आणि मुळातच महाभारत म्हणजे एक गोष्ट आहे. जरी काव्य, आर्ष महाकाव्य म्हणतो ऋषींनी रचलेलं, पण त्या काव्यामध्ये काय सांगितलंय तर अर्थातच कसली तरी गोष्ट. आणि त्याचे इतके पैलू आणि पदर आहेत की एक गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्यांना माहितीये की युद्धाची गोष्ट आहे, ज्याच्यात कौरव आहेत, पांडव आहेत, पण तेवढंच नाहीये. त्यांच्या आधीच्या पिढ्या, नंतरच्या पिढ्या तर आहेच, पण त्या अनुषंगाने येणाऱ्या वेगवेगळ्या कथा एकातनं दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी, असं गुंफत जी माळ तयार होते ती म्हणजे खरं महाभारत आणि महाभारताची परंपरा. त्यामुळे कथा परंपरेचा आपल्याकडे फार सुंदर रूप बघायचं असेल किंवा मूर्तिमंत कथा परंपरा बघायची असेल तर महाभारताशिवाय पर्याय नाही. अमेझिंग. खरं आहे हे की आता जसं तुम्ही सांगितलं की महाभारत हे सगळे पैलू त्याच्यात कव्हर केले आहेत गोष्टींच्या स्वरूपात. मला एक हे विचारायचं आहे की महाभारतातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या साहित्यामध्ये त्याची आपली एक वेगळी छाप आहे, नाही का? नक्कीच. तर ते तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघता? हा, म्हणजे खरं तर कुठे ती छाप नाही असं आहे. इतक्या ठिकाणी ती छाप पडली. म्हणजे जसं आता उदाहरण दिलं की अमृतमंथनाची कथा जी आहे तर ती पण महाभारतात सांगितली, नाही असं नाही. त्यानंतर आपण जी वेगवेगळी व्रतवैकल्य करतो, मुळातच मी म्हटलं ना की कहाण्या किंवा कथा हे आपल्याला कुठून परिचय होतो आपल्या संस्कृतीचा लहानपणापासून, की व्रतवैकल्य जी केली जातात, कदाचित आत्ताच्या काळात थोडं त्याचं प्रमाण कमी असेल पण अजूनही साजरी केली जातात, उपास ठेवले जातात. तर त्याच्या काही कहाण्या असतात आणि व्रत पूर्ण होताना त्याची कहाणी सांगणं आणि ऐकणं हे फार महत्वाचं असतं. उदाहरण देते पुन्हा एकदा, सगळ्यांना माहिती असेल.
सत्यनारायणाची पूजा आपण करतो, सगळेजण करतो, अगदी रिक्षा स्टँड पासून घरापर्यंत ती होत असते. सत्यनारायणाची कथा शेवटी ऐकल्याशिवाय पूर्ण होते का पूजा? फलश्रुती त्याच्यातच आहे आणि ते झाल्याशिवाय ते व्रत तुम्ही मग शिरा करा, नैवेद्य दाखवा, पण कथा ऐकल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. इतकं कथेचं महत्व आहे. आणि सत्यनारायणाबद्दल कधीतरी पुन्हा बोलू, पण जिथे कथेची एवढी महती आहे ना, तिथे ती छाप पडल्याशिवाय राहत नाही. जसं आरतीमधले संदर्भ आहेत रोजच्या बघण्यातले, व्रतवैकल्यांमध्ये येतात. त्याच्यानंतर तुम्ही जर जर का त्यातला गाभा बघितला तर तो जो संदेश द्यायचा आहे तो पण महाभारतातून येतो. परत हे झालं आपल्या उपासनेबद्दल किंवा धार्मिक सणांबद्दल. पण खूप वाचन मराठी लोकांना तर करायला नेहमी आवडतं आणि कादंबऱ्या खूप आपल्याकडे लोकप्रिय आहेत. तर महाभारतावरती तर मृत्युंजय असेल, युगंधर असेल, कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांनी महाभारतातली बीज घेतली आणि त्यावर कादंबऱ्या लिहिल्या. फक्त लिखाणापुरतं हे मर्यादित नाही. तुम्ही राजा रवी वर्म्याची चित्र बघा. राजा रवी वर्म्याच्या चित्रामध्ये ती जी एक कथा असते त्याचं पण बीज अनेकदा महाभारतातून आलंय. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर नल दमयंतीचं चित्र खूप म्हणजे प्रसिद्ध आहे. तर दमयंतीचं चित्र पण खूप प्रसिद्ध आहे की ती खिडकीच्या इथे गवाक्षाच्या इथे उभी आहे, एक हंस आहे आणि तिला सांगतोय. तर त्या चित्राला अप्रिशिएट करायचं असेल, कारण कलेचं अप्रिसिएशन हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. गाणं कसं ऐकावं, चित्र कसं बघावं, नृत्यामध्ये काय काय बघावं, तो कलाकार आपल्याला काय काय पोहोचवतोय ह्याला अप्रिसिएशन म्हणतात, ज्याचे वेगळे कोर्सेस होतात. तुम्ही फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये वगैरे गेलात तर तिथे त्याचे कोर्सेस असतात. पण सामान्यपणे जे रसिक कुठल्याही कलाविष्काराला बघतात तर ते काय अप्रिशिएट करावं हे कळण्यासाठी तर ती गोष्ट तर माहिती पाहिजे की एक ती हिरोईन आहे, बरोबर आहे त्या चित्राची, पण हंसच काय आहे तिथे, दुसरा कुठला पक्षी का नाहीये, आणि ती एकटक बघती ऐकतीये त्याचं, तर तो काय सांगतोय तिला, हे सगळं तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्हाला नल दमयंतीची गोष्ट कळेल. आणि ती कुठे सांगितली पहिल्यांदा? अर्थातच महाभारतात. तर महाभारतामध्ये नल दमयंतीची गोष्ट येते, ती पण आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. आणि फक्त एक नायक नायिका असं त्याचं नसून महाभारतामध्ये त्याचं एक वेगळं प्रयोजन आहे की ती कुठे सांगितली जाते, ती कुणाला सांगितली जाते, त्यातनं कुणाला काय मिळणार आहे, पांडवांना काय मिळणार आहे. आणि त्याचबरोबर एक फार महत्वाचा मुद्दा नल दमयंतीच्या गोष्टीमधनं अधोरेखित होतो, तो म्हणजे आपण अनेकदा महाभारताच्या परिप्रेक्षात द्यूताचा विचार करतो. म्हणजे द्यूत झालं नसतं सभेत तर महाभारत पुढे युद्धच घडलं नसतं. तर सगळ्यांनी असं मालिकेमध्ये बघितलंय की असा पट असतो 4 पद्धतीचा आणि मग शकुनी ते फासे टाकतोय, मग जो आणि आकडे जसे येतात तेवढं ते पुढे जातो. अशा पद्धतीने द्यूत खेळलं जायचं का खरंच? हे नंतरच्या काळातलं खरं तर त्याचं रूप आहे, जे आपण मालिकांमध्ये बघितलं किंवा चित्रांमध्ये बघितलं. पण महाभारतामध्ये खरंच द्यूत कसं खेळलं जात होतं आणि त्याचं गणिताशी संबंध का आहे हे समजून घ्यायचं असेल तर नल दमयंतीची कथा ऐकली पाहिजे. आता पुन्हा की हे आता समजून काय उपयोग, असे प्रश्न ना मला आवडतच नाहीत. म्हणजे खरं सांगायचं तर की त्याला काही अर्थच नाहीये, कारण मग तसं बघितलं तर कशालाच काही अर्थ नसतो आणि म्हटलं तर सगळ्याला अर्थ असतो. तर आपण कशाला अर्थ द्यायचा आणि कशातून काय अर्थ घ्यायचा हे पण महत्वाचं आहे. ते सगळं ह्या गोष्टी सांगतात. कारण गणिताबद्दल आपण खूप वेळा बोलतो, भारतीय प्राचीन गणिताबद्दल खूप चर्चा होते, पण खरंच अशी काहीतरी कला अवगत असणं म्हणजे पण गणित आहे की तुम्ही नुसतं बघता आणि तुम्हाला मोजता कसं येतं, ह्याचा सगळ्याचा संदर्भ तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण यावरून द्यूत कोण जिंकणार आणि हरणार, आणि ती जी माया माया म्हणतात ना की त्याला जादू काहीतरी त्यांनी केली, तर ह्यातलं कौशल्य म्हणजे द्यूताचं कौशल्य. आणि हे जाणण्यासाठी कलियुगातला जो कली आहे त्यांनी काय काय प्रयत्न केले, ह्या सगळ्याचं असं एक म्हटलं तर रंजक, म्हटलं तर अद्भुत, थोडं कारुण्य, कितीतरी छटा भावभावनांच्या त्या नल दमयंतीच्या कथा ती आहे, ती आपल्याला सांगते. आणि हे सगळं महाभारतात येतं, म्हणून हा सगळा खटाटोप आहे सांगायचा. वा, म्हणजे खरंच असं कधी वाटलंच नव्हतं की नल दमयंतीची कथा आपल्याला गणिताच्या जवळ घेऊन जाऊ शकेल आणि द्यूताबद्दल माहिती त्याच्यातनं मिळेल. तर ही कथा आहे ना मॉड्यूल मध्ये आहे, अगदी 2 भागात सांगितली, कारण इतकं सांगण्यासारखं की एक भाग पुरणार नाही आपल्याला, त्यामुळे 2 भागामध्ये ती ऐकायला मिळेल. आणि तुम्ही असं पण म्हटलं की कलियुगचं काहीतरी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आहे त्या कथेत, तर ते पण असं म्हणजे एकदम लक्षात येत नाही की खरंच हे कसं असू शकतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी एका गोष्टीत आणणं हे खरंच मला एक मागे तुम्ही बोलला होता की उपाख्यान म्हणतात ह्या कथांना, तर हे कसं काय, म्हणजे
हा शब्द कसा काय? बरोबर. म्हणजे आपल्या आधीच्या संवादानंतर तुम्ही हा प्रश्न विचारला, फार चांगलं केलं. कारण मार्मिक प्रश्न आहे हा आणि गरज आहे त्याची. तर जेव्हा आपण उपाख्यान हा शब्द म्हणतो, तर उप आणि आख्यान असे 2 शब्द त्यात अभिप्रेत आहेत. तर आख्यानामध्ये ख्या असा संस्कृत शब्द आहे. तर ख्या म्हणजे सांगणं. तर परत एकदा गोष्टीबद्दलच चाललंय, की कथा ज्याला आपण म्हणतो, कथा कथन करणं तसं. तर आख्यान म्हणजे गोष्ट, अगदी सोप्या शब्दात सांगायचं. आणि तर उपशब्दाचे कशाच्या तरी जवळ जाणारं किंवा ज्याला कॉम्प्लिमेंटरी आपण असं म्हणतो. सबऑर्डिनेट म्हणजे कमी प्रतीचा असा अर्थ तिथे नाहीये. पण जे मुख्य काहीतरी आहे त्याला अधिक महत्व देण्यासाठी त्याच्या जवळ जाणारं, त्याला वाचकांना तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे सहाय्यक असा जे आपण म्हणू ना, की सहाय्यक नायक नायिकांसाठी पण एक कॅटेगरी असते अवॉर्ड्स मध्ये. ते नसतील तर मुख्य नायकाला तेवढा येत नाही. म्हणजे अगदी मुन्नाभाई बघितलं तर ते अरशद वारसी नसेल तर ती मजा येणार नाही त्या सिनेमात. तर फार साधं उदाहरण म्हणून हे दिलं. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर का महाभारतात नसत्या तर मूळच्या कथेला तेवढं सौंदर्य प्राप्त झालं असतं का, हा खरंच प्रश्न आहे. आणि म्हणून त्याला उपाख्यान म्हटलं जातं, की त्या मुख्य गोष्टीच्या जवळ तुम्हाला घेऊन जातात किंवा मुख्य गोष्टीतनं जे सांगायचंय, जो उपदेश द्यायचा आहे, जो दृष्टांत द्यायचा आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टींमधून कळला जातो आणि म्हणून मग ते जास्त अधोरेखित होतं. म्हणून उपाख्यान असा शब्द येतो. त्यामुळे मग दमयंतीचं उपाख्यान किंवा सावित्रीचं उपाख्यान येतं. तर सावित्रीची कथा पण येते, म्हणजे अगदी सत्यवान सावित्रीची. या सगळ्याला उपाख्यान असंच म्हटलं गेलं. शकुंतलेची कथा आपण ज्ञानयात्रेमध्ये गेल्याच महिन्यात बघितली होती. तर तिला पण शकुंतलेचं उपाख्यान असंच म्हटलं जातं. माझा पुढचा प्रश्न हाच होता ऍक्च्युली, की ह्याच्यात उपाख्यान म्हटलं तरी ह्याच्यात कुठले विषय येतात किंवा ते सगळे विषय महाभारताच्या धर्तीवर कसे लोकांना जवळचे वाटतात. कारण असं नको वाटायला की महाभारत फक्त एक युद्धाची कथा आहे. ही युद्धाची कथा नाहीये. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनातल्या ह्याच्यात रिफ्लेक्ट होतात. तर हे जे तुम्ही आता सांगितलं, तर तेच मला विचारायचं होतं की कसे विषय त्या कथांमध्ये निवडले गेले किंवा ते आपल्याला कसे जवळचे वाटतात. कारण जसं तुम्ही आता अगदी बरोबर म्हणालात की युद्धाची कथा नाहीये. आणि मी पण अनेकदा हे मुद्दाम बोलत असते, कारण लोकांना फक्त ते 18 दिवसांचं युद्ध एवढं डोळ्यासमोर येतं किंवा भगवद्गीता त्या युद्धाच्याच वेळेला सांगितली होती. पण याच्या खूप पलीकडे जाऊन महाभारतात खूप काही आहे. आणि मुळातच आपण काही बोलण्यापेक्षा महाभारत स्वतःला काय समजतं हे आधी समजून घेऊ. तर ते स्वतःला काय म्हणतं की हे धर्मशास्त्र आहे. धर्म म्हणजे काय हे समजून घेण्यासाठीचं शास्त्र म्हणजे हा अख्खा ग्रंथ आहे. आता धर्म शब्द जर का आपल्या संदर्भात आपण घेतला तर तुम्ही एका शब्दात, एका वाक्यात, एका निबंधात किंवा एका पुस्तकात त्याची व्याख्या करू शकत नाही. असा आपला इतका मोठा त्याची व्याप्ती आहे असा आपला धर्म आहे. तर जितके पैलू धर्म या शब्दातनं निघतात ना, तितके विषय आहेत महाभारतातल्या गोष्टींचे. कारण प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो. धर्म म्हणजे कर्तव्य घेतलं तर तुम्ही समाज म्हणून जे वागतात ते, तुम्ही व्यक्ती म्हणून वागतात ते, तुम्ही व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबाशी वागतात ते, कुटुंब म्हणून तुम्ही व्यक्तिगत एक रिप्रेझेंटेशन करता समाजामध्ये वावरताना, तो पण धर्म आहे. परत जेव्हा राजा असतो त्या कथेमध्ये किंवा त्या पिक्चरमध्ये आपण म्हणू, तर त्या राजाने स्वतःच्या लोकांशी कसं वागायचं, आपल्या प्रजेशी कसं वागायचं, जर त्याला कधी असा प्रसंग आला की कुणाला निवडायचं म्हणजे आपल्या कुटुंबापैकीच, तर त्यांनी काय करायला पाहिजे आणि प्रजा आणि कुटुंब यांचा विचार करताना काय केलं पाहिजे, हे सगळं धर्म या इट इज अ ब्लँकेट किंवा अमरेला आहे ती मोठी, की ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मावू शकतात. तर त्या खूप काही ज्या आहेत ना, त्या सगळे म्हणजे ते महाभारतातल्या गोष्टींचे विषय आहेत खरं तर. की उदाहरण देते जाता जाता मी जे म्हणाले की राजानी कसं वागायचं हे तर अनेकदा महाभारत उपदेश करतं, वेगवेगळ्या गोष्टी सांगतं. ते आपण घेणारच आहोत आपल्या मॉड्यूलमध्ये. पण जे आपण घेणार नाही आहोत कथा त्या मॉड्यूलमध्ये, पण उदाहरण म्हणून इथे देता येईल की यक्ष प्रश्नाचा प्रसंग सगळ्यांना माहितीये. तर युधिष्ठिराला जेव्हा सगळ्यात शेवटी यक्ष त्याच्यावर प्रसन्न होतो आणि म्हणतो की मी तुझ्या उरलेल्या 4 भावांना जिवंत तर तेव्हा युधिष्ठिर कुणाची निवड करतो हे ती गोष्ट सांगते. तर नकुल सहदेवांपैकी एकाला करायला पाहिजे असं तो उत्तर देतो. आणि तरी पण यक्ष पुन्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणतो की अरे तुला तर पुढे जाऊन युद्ध करायचंय कौरवांशी, तर तू भीमाला केलंस तर तू लवकर जिंकशील, किंवा अर्जुनाला कर, त्याच्याकडे एवढी अस्त्र ते स्वर्गातून तो प्राप्त करून आला आणि मुळातच तो त्या काळातला सगळ्यात थोर धनुर्धर आहे. पण त्याच्यावर फक्त राजा म्हणून नाही,
कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून युधिष्ठिरांनी काय उत्तर दिलं त्या गोष्टीत. तो सांगतो की माझी ही इतर 2 भावंड कुंतीचेच मुलं आहेत, पण नकुल सहदेव हे माद्रीची मुलं आहेत. तर माझ्या वडिलांचा आणि आई वडिलांचा प्रपंच मी लक्षात घेतला, तर मी कुंतीचा मुलगा म्हणून जिवंत असेल तर माद्रीचा पण एक मुलगा पाहिजे. तर आता महाभारतातला एक प्रसंग म्हणजे खरं तर गोष्ट आहे यक्षाची. पण ज्या महाभारतामध्ये एका सिंहासनावरून कितीतरी अक्षौहिणी सैन्य मेलं हो. एका सत्ता संघर्षामुळे, त्याच महाभारतामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून युधिष्ठिर आपल्या भावांपैकी एकालाच कुणाला तरी जिवंत करायचं असेल तर कुणाची निवड करतो आणि तिथे मग त्या सत्ता पुढे जाऊन मिळवायचे याचा मोह न करता तो केवळ प्रेम एवढाच त्याला आधार ठेवतो. आणि मोठा भाऊ म्हणून त्यांनी काय विचार करायला पाहिजे, कुंतीचा मोठा मुलगा म्हणून त्यांनी काय विचार करायला पाहिजे, हे सगळं तो त्याच गोष्टीतनं आपल्याला सांगतो. आणि हे महाभारताचं सौंदर्य, हे महाभारताच्या कथांचं सौंदर्य. एक मोठी कथा सुरू आहे, त्यात छोटे छोटे प्रसंग येतात आणि प्रत्येक प्रसंगाचं एक वेगळं नरेटिव्ह आहे, ज्याला आपण गोष्ट असंच म्हणू शकतो मराठीमध्ये सांगताना. तर त्या गोष्टीतून कधी मनातलं गुजा सांगितलं जातं की यातून युधिष्ठिराचं कॅरेक्टर कसं आहे कळतं. आपण आत्ताही बघतो की अनेक कुटुंबांमध्ये वाद असतात, कोणीतरी कोणाचं तरी लाडकं असतं, कोणीतरी दोडकं असतं, पण इतकं विकोपाला नाही गेलं पाहिजे की हातात आहे ते सगळं सुटेल आणि प्रेमाचं कुठे लवलेश नाही राहणार. महाभारताच्या गोष्टींमध्ये असं येत नाही. म्हणजे जरी कौरव पांडवांमध्ये युद्ध झालं, भावाभावांमध्ये भाऊबंदकी झाली, तरी त्यांच्यात पण प्रेमाच्या गोष्टी पण येतात. आणि एक युनिट म्हणून जर का पांडवांचा विचार केला तर ही यक्षप्रश्नाच्या अनुषंगाने आलेली गोष्ट खूप काही शिकवून जाते. आणि युधिष्ठिराबद्दलच फक्त सांगते असं नाही, पण समाजात राहताना तुम्ही तुमचं जे वागणं आहे त्याच्यामुळे तुम्ही लोकांना परिपाठ घालून देता की कसं वागलं पाहिजे. आणि हा तोच माणूस आहे की ज्याने आपल्या पत्नीला पणाला लावलाय आधीच्या पर्वामध्ये, पण हा तोच माणूस आहे की जो माद्रीच्या मुलाला जिवंत करतो. त्यामुळे हे सौंदर्य आहे महाभारताच्या गोष्टीचं की एकच कॅरेक्टर युधिष्ठिर ज्याने आधीच्याच म्हणजे दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावलंय, पण म्हणून तो खलनायक आहे का, तो वाईट आहे का, नाही. पण पुढच्या वेळेला विचार करताना तो किती सहृदय आहे. तो द्रौपदीसाठी पण किती वेळा रडतो की माझ्याकडनं असं झालं. आणि मग त्याचा परत संबंध नल दमयंतीच्या कथेशी आहे. त्याच्या वागण्याचे कारण काय, त्याचं एक रहस्य आहे. युधिष्ठिरचा संबंध नल दमयंती. तर त्यामुळे ते सगळं तुम्हाला मात्र मॉड्यूलमध्येच ऐकायला मिळेल. पण महाभारत आत्ताच्या काळात पण का ऐकावं, का वाचावं, त्यातनं आत्ताही शिकण्यासारखं का आहे, कधीतरी इतक्या जुन्या काळात लिहिलेली गोष्ट, की ते सतत परफेक्शनचा आग्रह करून तुमच्यावरती लादत नाही. उलट महाभारत हे सांगतं की एखादा माणूस एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये वेगळा वागलाही असेल, पण म्हणून तो पूर्ण काळा होत नाही. कधी काळं, कधी पांढरं, कधी संमिश्र, असं जे महाभारतात दाखवलं जातं प्रत्येक व्यक्तीबद्दल, तेच तर आयुष्य आहे. आयुष्य म्हणजे संमिश्रच आहे आणि फक्त काळं पांढरं नाहीये. वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा त्या चित्रामध्ये चितारल्या जातात आणि तसंच आयुष्य असतं. म्हटलं तर रंगीबेरंगी, आपण बघितलं तर काळं, आपण बघितलं तर पूर्ण पांढरं. पण कशाचा कधी आग्रह धरायचा आणि दुराग्रह जर का धरला तर काय होऊ शकतं, हे सगळं महाभारतातल्या गोष्टींवरनं आपल्याला कळत जातं. येस. आता जसं तुम्ही म्हटलं की धर्म काय आहे ते आपल्याला महाभारतातनं कळतं. पण मला जर म्हणजे असं थोडं सिम्प्लिफाय जर करायचं असेल तर धर्म हे कदाचित प्रत्येकाला कळणार नाही, पण आपण त्याला आपलं कर्तव्य म्हणून घेऊ शकतो का, की ह्याच्यातनं आपण जर शिकलं की आपल्या आयुष्यात आपलं काय कर्तव्य आहे, फक्त तेवढं जरी आपण केलं तरी ते पुरेसं आहे का? म्हणजे इज दिस व्हॉट यू मीन बाय धर्म? हो, नक्कीच. म्हणजे महाभारतातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर काय सांगेल, म्हणजे मगाशी एक प्रश्न विचारला की महाभारत काय आहे, गोष्ट म्हणजे त्याचं साहित्याचं फॉर्मॅट काय, आणि महाभारतातली प्रत्येक गोष्ट काय सांगते असा प्रश्न मला तुम्ही विचारलात आणि एका शब्दात उत्तर द्यायची अट घातली तर धर्म असं त्याचं उत्तर आहे. कारण प्रत्येक गोष्ट महाभारतातली, प्रत्येक भूमिका, प्रत्येक कॅरेक्टर हे धर्म या विषयाभोवतीच फिरतं आणि म्हणून इट इज कॉल्ड धर्मशास्त्र, टेक्स्ट ऑफ धर्मशास्त्र. आता कर्तव्य जर का आपण म्हणालो, बरोबर आहे की कर्तव्य म्हणजे धर्म, आणि आपलं आपलं जरी कळलं ना तरी खूप चांगलं काहीतरी साधता येतं. पण मेक अशी आहे की प्रत्येकाचं त्यावेळेचं कर्तव्य नक्की कोणतं हे कसं ठरवायचं. तर ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर पुन्हा एकदा मदत होते ती महाभारतातूनच. आणि त्या ज्या कथा आहेत ना वेगवेगळ्या महाभारतातल्या, त्या तुम्हाला ते दाखवत जातात की एक मनुष्य किंवा कुठली स्त्री पुरुष तुम्ही घ्या,
वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयुष्याच्या काय करू शकतं, काय करू शकत नाही, किंवा त्याच्याकडनं काहीतरी चुकलं तर त्याचा परिणाम कसा. आणि म्हणून काळ हा एक फार महत्वाचा भाग आहे महाभारतामध्ये. म्हणजे युगांचा विचार केला तर द्वापार आणि कली हे सुरूच आहेत महाभारतात, कारण द्वापार युग संपत आले आणि कलियुग सुरू होते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींमध्ये द्वापार आणि कली कधी कधी कॅरेक्टर्स म्हणून येतात एकत्र, अच्छा. मनुष्य म्हणून येतात. म्हणजे पर्सॉनिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, की इंद्रदेव कसा येतो किंवा वरुण समजा पावसाचा असा मानला तर तो देव म्हणून वरुणाच्या रूपात येतो ना, तसा कली हा एक कॅरेक्टर म्हणून येतो, तो लोकांमध्ये प्रवेश करू शकतो अशा पद्धतीने. म्हणजे त्याला एक अद्भुताची जोड दिली आहे. पण त्या अद्भुतामुळे गोष्ट इंटरेस्टिंग होते, रंजक होते, म्हणून लोक जास्त ऐकतात. हे जरी खरं असलं तरी त्यामधून काहीतरी संदेश द्यायचा आहे. त्यामुळे सुरस आणि चमत्कारिक आहेच, जशी असायला पाहिजे गोष्ट म्हणून, एक बाज म्हणून त्याचा. पण त्याचबरोबर उत्तम शब्दांमधनं, उत्तम कथेमधून उत्तम उपदेश किंवा हितोपदेश दिला पाहिजे ना, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे पंचतंत्र, हितोपदेश याच्यासारखी फक्त कथा वाङ्मय दाखवणारी अशी ग्रंथसंपदा आहे, तर ती नंतरच्या काळात लिहिली गेली. पण महाभारताकडे खरं तर एक स्टोरी टेलिंग किंवा कथा वाङ्मय याचं मी म्हटलं ना की एक आधार म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण हे सगळं जाता जाता ते सहज सांगतात आपल्याला. त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाच्या काळानुसार ठरतं आणि म्हणूनच प्रत्येकाचा धर्म पण कधी कधी वेगळा असतो. पण जेव्हा तुम्ही समाज म्हणून किंवा एक समूह म्हणून राहता आणि एक ठराविक प्रदेश पण तुम्ही शेअर करता, की एका ठिकाणी राहणारे लोक म्हणजे त्या देशाचे, असं आपण अगदी सोप्या शब्दात मानलं तर त्यांचा पण एक स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे धर्मामध्ये इतके कंगोरे येतात, ते समजून घेण्यासाठीच तर 1,00,000 श्लोक लिहायला लागले गोष्ट सांगताना. आणि मला एक हे विचारायचं होतं, म्हणजे लाईक यू आर जस्ट सेइंग की देर आर सो मेनी स्टोरीज, बट हू इज एक्झॅक्टली नरेटिंग द स्टोरीज? खरंय, आपल्या मॉड्यूलसाठी तर उत्तर मी. कारण माझ्याचकडनं ऐकायला लागेल, काही इलाज नाही. पण नरेशन, नरेटिव्ह आणि नरेटर असे 3 महत्वाचे पैलू आहेत महाभारतामध्ये. तर ते जे सांगितलं जात आहे ते नरेशन आहे. काय सांगितलं जात आहे त्याला जो एक फॉर्मॅट आहे, त्याला एक आखणी आहे, ती नरेटिव्ह आहे. आणि जे सांगतंय कोणीतरी तो नरेटर आहे. तर पहिला जर का विचार केला की म्हणजे ढोबळ मानाने, तर व्यास, त्यांनी व्यासप्रणीत हे महाभारत आहे. तर व्यासांनी ही कथा रचली आणि सांगितली. पण मी म्हटलं ना की कथा कथनाची परंपरा म्हणून महाभारताकडे का बघितलं पाहिजे, किंवा परंपरेने काही गोष्टी आपल्याकडे चालत आल्या. जसं मी म्हटलं, शंकराच्या आरतीमध्ये आपण, मी पण ती आरती म्हणते आत्ताही. माझ्या आजी आजोबांनी पण ती म्हणूनच मला शिकवली. माझ्यापेक्षा लहान लोकही आता ते म्हणतात, माझ्या बरोबरीचे म्हणतात. त्यामुळे अमृत मंथनाची कथा सतत सुरू आहे आपल्याकडे. तसंच महाभारतामध्येच काही पिढ्या ती गोष्ट सांगतायत, ऐकतायत. आणि असा फॉर्मॅट ठेवण्यामागे मला एक विचार वाटतो त्यांचा, की नाहीतर कसं की नंतर कंपाईल जेव्हा केलं गेलं, 1,000 वर्ष रचना काळ आहे महाभारताचा, इसवी सन पूर्व 4थं शतक ते इसवी सनाचं 4थं शतक. 1,000 वर्ष हे टेक्स्ट तयार होत होतं, एकत्रित केलं जात होतं, संपादन त्याचं तेवढं होत होतं. पण मग असा फॉर्मॅट ठेवण्याचं कारण काय? तर उगाच ठेवलंय असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांनी एवढा विचार मांडलाय ना, ते उगाच काहीतरी करतील, म्हणजे आपण सुद्धा उगाच काही करत नाही. तर इथे व्यासांसारखा ऋषी आहे, त्याला फॉलो करणारी मंडळी आहे, ती उगाच कशाला करतील. तर ते जे सातत्य आहे ना, ते अधोरेखित केलंय. आणि एकाकडून दुसरीकडे ती कथा जेव्हा ट्रान्समिट होते तेव्हा त्यातल्या व्हॅल्यूज पण पुढे जातात, ती परंपरा वाढत राहते. आणि म्हणून ज्या देशाचं नाव भारत आहे आणि आपण भारतीय आहोत, त्याचा संबंध महाभारताशी आहे, ही सगळी परंपरा या गोष्टींच्या माध्यमातून येते. त्यामुळे व्यास आधी ही कथा सांगतात, त्याच्यानंतर व्यासांचे 4 शिष्य आहेत, तर त्यांनी या कथेचा सगळीकडे प्रसार केला असं एक दिसतं. आणि मग जनमेजयाचा एक यज्ञ आहे. तर जनमेजय म्हणजे पांडवांचा त्यांचा उत्तराधिकारी. तर त्याला माहिती नाही नीट की आपल्या पूर्वजांमध्ये नक्की काय घडलं, कशा करता एवढं युद्ध झालं, म्हणून तो काही ऋषींना हा प्रश्न विचारतो, म्हणून ते ऋषी सांगतात. मग त्या यज्ञाच्या वेळेला अनेक ऋषी असतात, ते पण ही कथा ऐकतात. मग महाभारतामध्येच अजून एक गोष्ट येते की तो जो ऋषी असतो तिथे उपस्थित असलेला, तो काही काळाने आपल्या इतर ऋषींना भेटायला जातो त्याच्या बरोबरच्या. आणि मग ते त्याला म्हणतात की अरे, तू त्या यज्ञाच्या वेळेला ती गोष्ट ऐकलीस ना कौरव पांडवांची महाभारताची, ती तू आम्हाला आता सांग ना. म्हणून तो ती पुन्हा सांगतो. हे तर झालं अख्ख्या गोष्टीबद्दल.
तर गोष्टींमधल्या गोष्टी कोण कोणाला सांगतं हा पण एक प्रश्न आहे, तुम्ही जो विचारलात ना त्याच्याच अनुषंगाने. तर बरीचशी डिस्कशन्स गोष्टींबद्दलची, त्यातला सगळ्यात गोष्टी आवडणारा माणूस म्हणजे युधिष्ठिर आहे. कारण तो कसा आहे की तो मनाने संत आहे पण कर्माने राजा होणं त्याला अभिप्रेत आहे. पण जेव्हा त्याला 12 वर्षांचा वनवास आहे तेव्हा बून इन डिस्गाईज सारखं झालंय युधिष्ठिरासाठी. कारण त्याच्याकडे राज्य चालवण्याची जबाबदारी नाही, त्याला बाकी काही तेव्हा करायचं नाहीये. पण त्यांनी अक्षरशः सत्संगती ज्याला म्हणतात ना तसं त्यांनी तो वेळ घालवलाय. त्यामुळे त्याला वेगवेगळे ऋषी भेटत जातात. मग कधी मार्कंडेय असतील, कधी दुसरे कुठले ऋषी येतील, आणि मग प्रत्येक वेळेला तो त्यांना एक प्रश्न विचारतो की ह्याचा अर्थ काय, ह्याचं मर्म काय, धर्म म्हणजे काय, हे आमच्याच बरोबर असं का झालं. मग ह्याच्या उत्तरादाखल ते वेगवेगळे ऋषी येऊन त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आणि त्यातून त्या कथा वेगवेगळ्या तयार होतात. मग ती सावित्रीची कथा असेल, नल दमयंतीची असेल, रामायण जे महाभारतात सांगितलं जातं ते सगळं याच अनुषंगाने युधिष्ठिराला सांगितलं जातं. आणि शांती पर्व आणि अनुशासन पर्व यामध्ये तर पूर्ण 2 पर्व म्हणजे युधिष्ठिर आणि भीष्माचा संवाद आहे. आणि त्यामध्ये धर्मचर्चा करत असताना मग त्यात राजधर्म, मोक्षधर्म हे सगळे विषय हाताळत असताना भीष्म त्याला वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत जातात. मग कधी त्याच्यात प्राणी पक्षी आहेत, म्हणजे अगदी माशांपासून ते इतरही म्हणजे स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळे राजे असतील होऊन गेलेले, असे वेगवेगळे विषय त्यांनी त्याच्यामध्ये घेऊन त्या गोष्टी सांगितल्यात की फक्त राजा आणि त्याची प्रजा, फक्त राजा आणि त्याची प्रजा, किंवा 2 भाऊ आणि त्यांची भांडणं, एवढंच परत परत सांगितलं तर कोण ऐकेल. आपण पण जेव्हा काही वाचतो तर आपल्याला वेगवेगळ्या, म्हणजे विषय एक असेल आपल्याला वेगवेगळं ऐकायला वाचायला आवडतं. तर ते वैविध्य जपण्यासाठी या वेगवेगळ्या कथा महाभारतामध्ये येत राहतात. आणि कधी कधी फार गोड गोष्टी येतात, म्हणजे माशांची गोष्ट येते. मला कायम असं वाटतं की या अनुषंगाने सांगते की जरी धर्माचं टेक्स्ट असलं तरी त्याचा अर्थ कर्तव्य असा एक घेतला की जे योग्य काय अयोग्य काय हे सांगण्यासाठी जेव्हा महाभारत आपल्याला मदत करत आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कॉलेजेसना काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात की द्या शिकवताना, शाळांमध्ये तर करायचे की नाही. मला काही लोक येऊन असे प्रश्न विचारतात की मग महाभारताचं काय, त्याच्यात तर युद्धाची कथा आहे. पुन्हा एकदा युद्धस्थ रम्य कथा हे काय आपल्या डोक्यातनं जात नाही लोकांच्या, पण युद्धाची कथा खरं तर कधीही रम्य नसते आणि त्याच्यामध्ये खूप संहार होतो, त्यामुळे ती रम्य तर नक्कीच नाही. पण महाभारताबद्दल जेव्हा बोललं जातं ना की युद्धस्थ रम्य कथा, तर रम्य खरं तर इतर कथा आहेत महाभारतातल्या, युद्धाच्या नाही. त्या रम्य कथांमधून काही गोष्टी निवडून नक्कीच आपल्या लहान मुलांना देता येतील. तर त्यामध्ये पंचतंत्रासारख्या प्राणी मात्र घेऊन त्यांना कॅरेक्टर्स ठरवून अशा छोट्या छोट्या खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत. तर अशा कथा वेगवेगळ्या येतात. मला हेच विचारायचं होतं की जसं आता आपण आजच्या काळात आपण जर म्हटलं की महाभारत कितीतरी आधी घडलं आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या जसं तुम्ही सांगितल्या की एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत गेल्या, आज त्याचा आपल्या समाजामध्ये किती रेलेव्हन्स आहे, किंवा काय वाटतं तुम्हाला की ह्या गोष्टींनी आपल्या समाजाला किंवा आपल्या लोकांना काही फायदा होईल का? आपण पुन्हा हे करतोय, आपण आपलं कर्तव्य म्हणून हे करतोय, पण लोकांना त्याचा कितपत फायदा होईल? नक्कीच होईलच. कारण काही प्रश्न मनुष्याचे, जसं आपण म्हणतो ना की देवत्व असेल, ब्रह्मतत्व असेल, उपनिषदांनी सांगितलं की अंत आहे, तसं माणसाला पडणाऱ्या विवंचना आणि त्याचे प्रश्न हे पण अनादी अनंत आहे. जितके वेळेला माणूस जन्माला येईल ना तितके वेळेला तो तेच प्रश्न घेऊन येतो आणि तिथेच सगळी ती जिसे कश्मकश कहते वो चलती रहते. तर एक उदाहरण घेऊयात आपण. पर्स्पेक्टिव्ह असा आपण एक विषय समजा घेतला की प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो आणि तो त्याच्याच पद्धतीने बघत असतो एका गोष्टीकडे, आणि तेव्हा त्याच्या हे लक्षात येत नाही की ती सेम घटना किंवा तोच प्रसंग त्याच्याबरोबर तिथे उपस्थित असलेले किंवा त्याचा भाग असलेले त्या प्रसंगाचा आणि काळाचा इतरही 3-4 जण बघत असतात. हे महाभारत किती सुंदर पद्धतीने सांगतं ना. त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे नक्कीच आहे. तर ती आता एक सांगते, मला अगदी राहवत नाही म्हणून. तर छान नाव आहे त्याचं, बैडाल व्रत असं म्हटलंय. तर आता बिडाल या शब्दाचा अर्थ मांजर किंवा इथे बोका. अच्छा, शब्द ऐकून असं वाटतं काहीतरी खूप महत्वाचं आणि खूप सारे रिच्युअल्स असलेलं ते व्रत असेल. तर महत्वाचं नक्कीच आहे, पण रिच्युअल्स काय गमतीदार आहेत ते ऐकाच आता. तर बिडाल म्हणजे बोका आणि बिडालाच्या संबंधित जे आहे ते बैडाल किंवा तो जे करतोय ते. तर या कथेमध्ये एक बोका आहे जो व्रत करायला बसलाय. तर बकत ध्यान हा शब्द ऐकलाच असेल की बगळ्याचं व्रत कसं असतं. ती एक जशी गोष्ट आहे ना
तशी सिमिलर गोष्ट महाभारतामध्ये येते. कोणी विचार तरी करेल का की जिथे धर्म सतत सांगितला जातोय, द्रौपदीच्या अपमानाचा जिथे गंभीर प्रसंग आहे, जिथे एवढा नंतर संहार झालाय, तिथे अशी काहीतरी प्राणीमात्रांची गोष्ट यावी. पण हेच महाभारताचं सौंदर्य आहे आणि वेगळेपण आहे आणि पर्स्पेक्टिव्हचा आपण विचार करतोय. तर कोण सांगतंय ही गोष्ट हे ऐकण्यासारखं आहे. आता आपण बघितलं की ऋषी सांगतात, युधिष्ठिर सांगतो, भीष्म सांगतात. म्हणजे मुळातच ही कॅरेक्टर्स अशी आहेत महाभारतातली की जी दे आर मेंट फॉर फिलॉसॉफिकल डिस्कशन्स, की त्यांना नेहमी तत्वज्ञानाची चर्चा करायला आवडते. इथे गोष्ट कोण सांगतंय? दुर्योधन. ओ हा, आणि कशासाठी तो ते सांगतो आणि म्हणलं ना की पर्स्पेक्टिव्ह, की आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत आणि समोरचा अन्याय करतो, पण समोरच्याला अनेकदा तेच वाटत असतं की आपल्या समोरचा म्हणजे माझंच काहीतरी चुकतंय, असं जे ह्यातून जी सगळी गैरसमज आणि विचित्र पद्धतीचं दुःख एक तयार होतं ना माणसाच्या आयुष्यात, हे महाभारतात पण झालंय, हे अजून पण चालू आहे. तर ह्याच्याकडे जर का आपण तटस्थपणे बघू शकलो, महाभारतातल्या कॅरेक्टर्सकडे बघू शकलो, तर पर्यायाने आपण आपल्या आयुष्याशी पण तसं करू आणि मग आपलं दुःख कमी होईल मुळातच. तर दुर्योधन युद्धाच्या आधी हे सांगतोय. तो म्हणतो की युधिष्ठिर स्वतःला फार मोठा धर्मात्मा समजतो. त्याला असं वाटतं की त्याच्याकडे फार धर्म आहे. युधिष्ठिर कसा आहे माहितीये का? त्या बोक्यासारखा आहे त्या गोष्टीतल्या. मग काय गोष्ट? तो म्हणतो मी सांगतो तुम्हाला काय ते. तर एक बोका असतो आणि तो एकदा तळ्याकाठी जातो आणि वेगवेगळे पक्षी तिथे असतात. तर बोका कसा हुशार आहे, तो लगेच काही तिथे बोलायला जात नाही. तो त्याचे असे दोन्ही पंजे वर करतो आणि उभा राहून आपण काहीतरी ध्यानधारणा करतोय असं दाखवायला. बोका बघा, 2 पंजे वर करून असं महाभारत सांगतं. तर असं सगळं झाल्यावर पक्ष्यांना वाटतं की हा खरंच वेगळा बोका आहे, हा काही आपल्याला मारत नाही. आणि आता असं आपल्याला वाटेल की आधीच्या गोष्टीसारखं की बोका त्या पक्ष्यांनाच खायला लागेल. पण नाही नाही नाही. युधिष्ठिराबद्दल दुर्योधनाला कसं सांगायचंय की त्याचं काहीतरी एक ठरलेलं आहे की युधिष्ठिराला आपण धर्माचा आव आणून काहीतरी वेगळंच काबीज करायचंय आणि तो म्हणून त्या योग्य वेळेची वाट बघतोय. इतका तो खोटेपणा करतोय आणि स्वतःला धर्म करून समजावून घेतोय. तसाच हा बोका आहे. तो पक्ष्यांना काही करत नाही. त्याचं टार्गेट वेगळं आहे. कारण तिथे पाण्याच्या आजूबाजूला झाडं असतात, झाडाच्या छोट्या छोट्या जागा असतात जिथे उंदीर पण असतात ना. मुख्य खाणं त्याचं उंदीर आहे. तर बरेचसे उंदीर बघत असतात त्या बोक्याकडे की हा रोज असा इथे बसतो पंजेवर करून ध्यानात ऊर्ध्वात दृष्टी लावून काही कदाचित म्याव करत नाही, आवाज करत नाही, मौनात असेल माहित नाही. तर उंदीर बघतात की हा काही कुणाला खात नाही, काही कुणाला त्रास देत नाही. तर ते स्वतःच जातात बोक्याकडे आणि म्हणतात की आम्हाला एका रक्षकाची गरज आहे. कारण आम्ही मुळात छोटे प्राणी आहोत आणि कोणीतरी आमचं संरक्षण करावं असं आम्हाला वाटतं. तर आता तू तर संन्यास घेतलेला बोका आहेस, तर थोडक्यात इतर मांजरं असतील किंवा इतर कोणी असतील, मुंगूस असेल, काही असेल, तर तू आमचं संरक्षण करत जा. तर तू आमचं करशील का तसं संरक्षण? मग आम्ही तुला तसं नेमू आमच्या त्या संरक्षक पदावरती. तर बोक्याला तेच हवं असतं. बोका म्हणतो की हो, हरकत नाही. फक्त मी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी रोज जातो, माझा तो नेम आहे त्या तळ्यापर्यंत येण्याचा. तर तेव्हा फक्त तुमच्यापैकी काही उंदीर माझ्याबरोबर असले पाहिजेत. म्हणजे माझं पण माझ्या आजूबाजूला माझे फॉलोअर्स असले पाहिजेत असं. उंदीर मान्य करतात. हळूहळू दिवस पुढे पुढे जातात आणि काही उंदरांच्या लक्षात येतं की बोका फारसा आपल्यासमोर काही खातपीत नाही, ध्यान करतो सतत पंजेवर करून, पण गुटगुटीत झालाय चांगला. आणि आपल्या लोकांची संख्या, उंदरांची संख्या कमी वाटतेय. अरे हा, मग ते अजून थोडं लक्ष घालतात, म्हणजे लक्ष ठेवतात. अजून संख्या कमी होते. मग त्याच्यात लगेच नावं येतात. महाभारताच्या सगळ्या कॅरेक्टर्सला नावं असतात. मग डिंडिम नावाचा उंदीर असतो, तो हुशार असतो. तो त्याच्या मित्रांना सांगतो, उंदरांना, की मला तर शंका आहे की हाच आपल्या बांधवांना खातो. तर उद्या त्याच्याबरोबर जेव्हा जायचंय तेव्हा मी जाईन आणि मी बघतो, मागून जातो आणि बघतो की तो काय करतोय. आणि पण तुम्ही पण लक्ष ठेवा. आता ही हिंट असते. तर हा जातो, डिंडिम नावाचा उंदीर, आणि तो बघतो की बोका आपल्या बांधवांना नंतर खातोय येताना त्या निमित्ताने. पण बोक्याने हे बघितलेलं असतं की हा उंदीर आपल्याकडे लक्ष ठेवतोय, म्हणजे डिंडीम, त्याला पण खाऊन टाकतो. पण ह्या डिंडिमानी जाताना जे सांगितलेलं असतं इतरांना की मी ह्याच कामासाठी जातोय आणि म्हणजे थोडक्यात मी आलो नाही तर काहीतरी गडबड आहे, परत आलो नाही तर, आणि तो येत नाही परत म्हटल्यावर बाकीच्यांना शंका येते. मग त्यांच्यामध्ये परत कसं दाखवलंय की एक वृद्ध उंदीर असतो. म्हणजे महाभारतात कसं एक वृद्ध कॅरेक्टर आहे, भीष्मासारखं, विदुरासारखं, की जे नेहमी एक सल्ला देतात, त्यांच्या अनुभवाचा वापर करतात. तेच सगळं रिफ्लेक्ट त्या कथेमध्ये पण होतं. मग त्यांच्यातला जो एक वृद्ध उंदीर असतो तो म्हणतो की हाच आपल्याला प्रॉब्लेम करतोय आणि याच्यामुळेच सगळं आपल्याला, आपली संख्या कमी होते. किती तपशील देतं महाभारत. तर तो सांगतो की
त्या बोक्याची जी विष्ठा आहे ते पण मी चेक केली, तर त्याच्यामध्ये केस आहेत. तो जर का पानं फुलं काहीतरी खाऊन पाणी फळं खाऊन राहत असता तर असं असलं नसतं. तर त्याच्यावरून ते आपल्याच प्राणीमातांचे अवयव त्याच्या पोटातनं पचून बाहेर पडताय, याचा अर्थ तो आपल्यावरच त्याचा देह पोचलाय. आणि आता बास झालं, आपण इथनं निघून जाऊया. आणि म्हणून ते सगळे उंदीर पळून जातात आणि मग बोक्याला लक्षात येतं की आपलं पितळ उघडं पडलंय आणि मग तो पण निघून जातो आणि म्हणून उरलेले उंदीर तरी वाचतात. ही गोष्ट महाभारतात यावी, दुर्योधनाच्या तोंडी यावी. आणि त्याचं असं म्हणणं आहे की मीच खरं धर्मात्मा आहे, खरा धर्म राजधर्म मलाच कळलाय आणि युधिष्ठिर फक्त आव आणतोय आणि म्हणूनच मी त्याला 5 गावं पण दिली नाही. तर त्याला जर का खरंच राजधर्म पाळायचा असेल तर त्यांनी आता यावं आणि माझ्याशी युद्ध करावं. आता संपूर्ण महाभारतामध्ये धर्म म्हणजे युधिष्ठिर असं प्रस्थापित केलंय. मुळातच ज्या ज्या देवतांचा अंश म्हणून ज्यांनी जन्म घेतलाय, तर धर्माचा अंश म्हणून युधिष्ठिर आहे. आणि हे सगळे जण बोलतात, दुर्योधनाला पण सांगतात. त्याला विदुर, भीष्म, त्याचे वडील, प्रसंगी त्याची आई, कृष्ण येऊन तिथे सांगतोय की धर्म पांडवांच्या बाजूला आहे, तू असं करू नकोस, त्यांचा अधिकार त्यांना दे. पण दुर्योधन ही गोष्ट सांगतो, त्याचा पर्स्पेक्टिव्ह बघा. त्यामुळे आपल्या जे विरोधात असतात त्यांची पण एक बाजू असते. आणि मुळात महाभारतामध्ये जसा धर्म मोक्ष धर्म सांगितलाय की सगळ्यात पलीकडे जायचं, पण ती वेळ येईपर्यंत ना सगळ्यात थांबायला लागतं ना. आणि तुम्हाला चॉईस नाहीये ते सगळं डील करण्यापलीकडे, हे महाभारत तुम्हाला गोष्टींमधनं सांगतं. त्यामुळे असं जर का तुम्ही समजून घेऊ शकलात की आपली बाजू आहे तशी समोरच्याची पण आहे, त्याचा विचार काय, मग त्या परिस्थितीमध्ये आपली पुढची मूव्ह काय असली पाहिजे, असा सगळा विचार करायला महाभारतातल्या गोष्टी प्रवृत्त करतात. आणि आज तर त्याचा रिलेव्हंट ते आहेतच, त्या कालही होत्या आणि उद्याही असतील, त्यात काही शंका नाही. हे फार महत्वाचं आहे की दुर्योधन सारखा व्यक्तिमत्व पण अशा प्रकारने म्हणजे असा विचार करतात. खरं आहे, आजही आपल्याला हे वाटतंच की कदाचित मी जे करतोय ते बरोबर आहे आणि समोरचा व्यक्ती चूक करतोय. तर हे तेव्हाही होतं आणि आजही आहे. तर म्हणून नक्कीच महाभारत आणि महाभारतातल्या कथा ज्या गोष्टी आहेत त्या आजही आपल्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहे. आणि आपल्याला काही ना काही ज्याला गाईडलाईन्स म्हणून आपण वापरू शकतो किंवा ते फॉलो करू शकतो, ते आजही आपल्याला गाईड करतात. तर ह्याच्यातलं मला एक आता थोडासा एक पर्सनल क्वेश्चन विचारायचा आहे, इफ यू परमिट. तुमची आवडती गोष्ट ह्याच्यातली कुठली आहे? सगळ्याच आवडतात मला, त्यात काही वाद नाही. पण ही जी ट्रेडिशनल उपाख्यान आहेत ती मला खूप आवडतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर गोड आहेत, त्या मला आवडतातच. पण सावित्रीची असेल, कारण त्याचा फार तुम्हाला उपनिषदांपर्यंत संबंध दिसतो की मृत्यू ही गोष्ट सांगताना कशा पद्धतीने त्याचं ते एस्टॅब्लिश केलंय त्यांनी. प्रत्येक म्हणजे आदी पर्वामध्ये, आरण्यक पर्वामध्ये, ते पुढे अनुशासन शांती पर्वामध्ये मृत्यू हे कॅरेक्टर म्हणून जेव्हा येतो, यम हा कॅरेक्टर म्हणून जेव्हा येतो, तेव्हा युद्धाच्या आधी येणाऱ्या कथा गोष्टी, त्याच्यात दाखवलेला मृत्यू, त्याच्याशी होणाऱ्या चर्चा आणि नंतरच्या, या फार सुंदर पद्धतीने येतात. त्यामुळे सावित्रीच्या गोष्टीमध्ये ती पती प्रेमासाठी म्हणून मृत्यूशी बोलते, म्हणजे यमाशी बोलते. पण नंतर पोस्ट बॅटल परफॉर्मन्स मध्ये गौतमीची एक कथा आहे, ती मला फार आवडते. तर ती पण घेतली आहे या मॉड्यूलमध्ये. तर तिथे पण मृत्यू एक कॅरेक्टर म्हणून येतो, तिथे काळ पण येतो. तर उपनिषदामध्ये यमनचिकेतच असतील किंवा मंगळागौरीची साधी कहाणी तुम्ही घ्या, जी आता पण सगळ्या विवाहित मुली श्रावणामध्ये करतील, आता येऊच घातलाय श्रावण, त्याच्यामध्ये एक कथा सांगितली जाते त्या व्रतात पण. आणि त्यात असंच सांगितलंय की मुद्दामूनच ते मामाभाचे फिरत असतात, तर ते ऐकतात त्या मुलीला खेळताना. ती असं म्हणते की माझी आई देवीची भक्त आहे आणि त्यामुळे आमच्या घराण्यामध्ये तरी कोणी विधवा होणार नाही. हे ऐकल्यावर मग तो मामा आपल्या भाच्याचं लग्न करतो, अल्पायुषी असतो. आणि मग नंतर जेव्हा यम त्याला न्यायला येतो तेव्हा मंगळागौर आडवी येते, मग त्यांचं एक युद्ध होतं. अशी कथा आपण आता पण ऐकतो. अशीच काहीतरी सावित्रीची कथा आहे जी महाभारतामध्ये येते. तशीच गौतमीची कथा आहे की जिच्या मुलाला मृत्यू येतोय आणि मग तिथे एक डिस्कशन होतं मोठं. तर या मृत्यू संदर्भातल्या कथा असतील किंवा गौतमीची कथा असेल, ही मला फार आवडते, कारण त्याच्यामध्ये जो काळाचा विचार केलाय आणि महाभारताचा एक संपूर्ण सार सुद्धा एक गोष्ट महाभारतातली सांगू शकते, ज्याच्यामध्ये महाभारतातली मेन कॅरेक्टर्स नाहीयेत. हा, तर ती जी गौतमीची कथा आहे ना, त्याच्यामध्ये ते एकाच अध्यायामध्ये ती कथा आहे. असं नाही की 10-15 अध्याय. बाकीची उपाख्यानं मोठी आहेत, शकुंतलेची किंवा सावित्रीची, काही अध्याय त्याच्यामध्ये आहेत नलदमयंतीच्या. पण ही एक कथा आहे गौतमीची, ज्याच्यामध्ये एकच अध्याय, पण ती इतकी पोर्टंट आहे आणि इतकं पर्टिनंट डिस्कशन आहे त्याच्यामध्ये की
त्या एका कथेमधून अख्खं महाभारताचा टोन किंवा जे उपदेश आहे ना ते सांगता येतं. ती माझी खूप आवडती कथा आहे आणि ती या मॉड्यूलच्या सगळ्यात शेवटच्या व्याख्यानाला मी सांगणार आहे. मला एक आवर्जून असं आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की डॉक्टर गौरी मोघे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना एक जे विमेन कॅरेक्टर्स असतात किंवा ह्या कथेमधल्या ज्या महिला आहेत त्या खूप सुंदर तुम्ही हायलाइट करून सांगता आणि आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू फॉर दॅट की खूप छान. आणि आम्हाला सर्वांनाच म्हणजे ह्या गोष्टींच्या माध्यमातून महाभारतातले जे बारकावे आहे ते लक्षात येतील. आणि आपलं हे मॉड्यूल आहेच, सर्वांसाठी आहे आणि त्याच्यातनं पण पुढे आपण आणखीन काही गोष्टी शिकू शकतो. पुढचा अभ्यास करायला ते मदत होते आणि खूप छान सांगितलं तुम्ही. आणि म्हणालात ना महिला कॅरेक्टर्स बद्दल मी बोलते किंवा ते सुंदर मांडते, त्याचं श्रेय मला नाही होते महाभारतालाच आहे. कारण महाभारताने काय स्ट्रॉंग विमेन कॅरेक्टर्स मांडली आहेत आणि ते फक्त मी दाखवते का माहितीये का की आता पुन्हा अशी स्थिती आहे की हे असं आपण बोलतोय, पण मधला एक काळ आपल्या समाजामध्ये असा गेला की जेव्हा खूप वेगळी परिस्थिती होती आणि मग तेव्हा असं सांगितलं जायचं की आपल्याकडे असंच आहे पहिल्यापासून. असं नव्हतं त्या काळामध्ये, असं नव्हतं. आणि अनेकदा त्या तुम्हाला शास्त्रचर्चा करताना दिसतात, त्या तुम्हाला शास्त्र शिकवतात, त्या इतक्या म्हणजे त्याला हिरोइझम ज्याला म्हणतात की नायिका खऱ्या अर्थाने, तर नायक शब्दामध्ये जो अर्थ आहे तोच नायिकेत आहे, फक्त त्याचं जेंडर चेंज होतं ग्रॅमॅटिकली. तर जी पुढे नेते ती काहीतरी जबाबदारी घेऊन पुढे जाणं, हे जसं काही महाभारतातले नायक करतात तसं नायिका पण करतात, प्रत्येक गोष्टीच्या पण करतात त्या त्या ठिकाणी. तर ते महाभारत इतकं स्ट्रॉंगली हायलाइट करतं आणि मांडतं ना. त्यामुळे पुरुष म्हणला की त्याचं फक्त कर्तृत्व आणि स्त्री म्हणली की तिचं फक्त सौंदर्य, इतक्या छोट्या व्याख्येमध्ये अडकणारा महाभारत नाहीये. इथे युधिष्ठिर आहे, अर्जुन आहे, नकुल सहदेव आहेत की जे त्यांच्या आईच्या आठवणीत रडतात, हळवेपणा त्यांना येतो. रामाची कथा येते ना रामायणामध्ये, तेव्हा पण आपल्या पत्नीला कोणीतरी असं पळवून नेलं म्हणून रडणारा राम आहे. जटायूचे पंख कापलेले बघून पाणावलेले डोळे असणारा राम आहे. सीता आहे अशाच पद्धतीने आपल्या नवऱ्याची वाट बघणारी. त्यामुळे फॅमिली व्हॅल्यूज असतील किंवा प्रेम ज्याला म्हणतात ते व्यक्त करणं ह्यात काही गैर नसतं. माणूस म्हणून वागताना गुन्हा नाहीये, आपल्या चांगल्या गोष्टींना तुम्ही तशा जपलं तर. त्यामुळे बाईनी फक्त रडायचं आणि त्यातल्या त्यात तिचं सौंदर्य दाखवायचं आणि पुरुषांनी फक्त लढाई पराक्रम करायचा, अशा इतके वॉटर टाईट कंपार्टमेंट मध्ये महाभारत कॅरेक्टर्सना नाही बसवत. आणि आता पण ते आहे की हळवेपणा पुरुषांनी एखादा जपला आणि त्यांनी समजून घेऊन आजूबाजूच्या लोकांना प्रेमाने वागवलं तर तो कमकुवत नसतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि याचं उदाहरण द्यायचं तर तुम्ही रामायण महाभारत बघा. आणि बाई फक्त सुंदरच असली पाहिजे, तिने छान छान कपडे घालून छान छान गोडगोड बोललं पाहिजे, काही गरज नाहीये. तिने गोड बोलून धर्म सांगितलं तर चालेल ना. महाभारत सांगताना ते द्रौपदी आहे, शकुंतला आहे. तुम्ही मगाशी म्हटलात ना की धर्म शब्दाची अर्थ काय, तर धर्म म्हणजे लिबर्टी किंवा फ्रीडम, एफर्ट टू फ्रीडम. हे कोणी मांडलं पहिल्यांदा? 6 स्वातंत्र्याबद्दल आपण बोलतो, आपल्या संविधानाने दिली आहेत, त्यापैकी मला जे वाटतं मी कोणाची आहे की नाही हे मी ठरवणार, हे कोण मांडतं पहिल्यांदा? द्रौपदी मांडते महाभारतामध्ये. तर धर्म या विषयाच्या वेगवेगळ्या व्याख्या करताना माणूस पण तितकंच जपलं पाहिजे. स्त्री आणि पुरुषपणाच्या आड माणूस पण येता कामा नये. माणसाला माणसासारखं जगू द्या, हे या गोष्टीतून महाभारत सांगतं. आणि त्यामुळे फक्त मी विमेन कॅरेक्टर्सना असं करते का, तसं नाही, तर ते महाभारतानेच केलंय. मी फक्त प्रामाणिकपणे तुमच्या समोर आणते. सो बरोबर आहे, द्रौपदीनी जे केलं, शी वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन आणि हे सगळं आहे. पुन्हा एकदा थोडा पर्सनल क्वेश्चन, हू इज युअर फेवरेट इन महाभारत? महिला कॅरेक्टर्स. ओके. तर अर्थातच पहिलं द्रौपदी हे आहेच, पण द्रौपदी बद्दल मी खूप वेळा बोलली, आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलली. त्या व्यतिरिक्त गोष्टींमधलं सांगायचं असेल म्हणजे आपण उपाख्यानांबद्दलच बोलतोय किंवा इतर कॅरेक्टर्स ज्यांच्या स्टोरीज येतात, तर वेगवेगळ्या कारणासाठी मला 2-3 जणी फार आवडतात. तर त्याच्यात एक शकुंतला जे आहेत, मी गेल्या वेळेला पण बोलले होते की तुम्ही जन्माला येताना काही गोष्टी निवडून तुम्ही येऊ नाही शकत. तुमचे आई वडील तुमच्या बरोबर राहणार का? त्यांनी तुम्हाला सोडून दिलं तर तुम्ही ते थांबवू शकता का? जेव्हा तुम्ही बाळ आहात आणि तुम्ही रडताय, तर हे सगळं जाणून घेऊन ती रडत नाही बसत. ती किती तटस्थपणे दुष्यंताला माहिती देते स्वतःची की असं असं झालं, पण मला ज्या ऋषींनी सांभाळलंय तेच माझे वडील आहेत.
तर इथे ना महाभारतातल्या स्त्रिया किंवा कॅरेक्टर्स किंवा त्यांचा धर्म जाणण्याची कपॅसिटी, ह्याच्यामुळे मला शकुंतला फार आवडते. आणि ते स्वीकारलं पाहिजे की सगळ्यांना वाटतं की माझा आदर्श परिवार असावा, माझे आई वडील आदर्शपणे मागावेत, भावंड माझी तशी वागावीत. परत एकदा दुर्योधनासारखं असू शकतं की आपल्याला वाटतं की ते बरोबर वागत नाहीत, पण त्यांना वाटतं आपण त्यांच्याशी बरोबर वागत नाही. हे कधी सोडवता येणार नाही भांडण. पण जे आहे ते अपूर्ण असेलही, पण त्यातल्या त्यात जे चांगलं आहे की जरी आई वडील सोडून गेले जन्म झाल्या झाल्या, तरी एका ऋषींनी आपल्या की ज्याचा प्रपंचच नाही बिचारायचा, पण त्यांनी आपल्याला मुलगी म्हणून इतकं प्रेमाने वाढवलं, त्याच्या प्रेमाला कमी का लेखायचं आपल्या बायोलॉजिकल पॅरेंटसाठी रडत बसून. हो. इथे खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय हे शकुंतलेला कळतं. म्हणजे ती नंतर सभेमध्ये जे बोलते ना दुष्यंताला की तू काय मला कमी लेखतोस, तू असं खोटं बोलतोयस, तर तू तू कोणी नाहीच आहेस मला सांगणारा बरोबर काय. हे तर सगळं छानच आहे, तिचं अगदी भाषण म्हणजे अगदी उत्तमच आहे. तर पण ही जी तिची समज आहे ना, समजून घ्यायची आपल्यावर कोण प्रेम करतंय आणि स्वतःला दोष न देता जे घडून गेले त्याच्याबद्दल रडत न बसता जे मिळालंय त्याचा विचार करून जास्तीत जास्त पुढे जाण्याची, त्यासाठी मला शकुंतला खूप आवडते. आणि दुसऱ्या स्त्रीबद्दल मी बोलले तर थोडं आश्चर्य वाटेल, कारण लोकांच्या मते ती फार सहन करते असं, ती कुंती. अच्छा. तर पण माहितीये का की अशी काही माणसं असतात आपल्या आजूबाजूला किंवा सगळ्यांच्याच घरामध्ये पण असतील, कोणीतरी एखादं असं असतं की मग आजी असेल, कोणी पणजी असेल, की तिने खूप सहन केलेलं असतं आणि ती ते सहन करत राहते म्हणून पुढच्यांचं सगळ्यांचं भलं होतं. ऍब्सोल्युटली. तशी कुंती आहे. इतका अन्याय, आपलं पहिलं मूल वाहून जाताना बघणं, तरी पण आपल्या उरलेल्या मुलांवर नीट माया करणं, फक्त आपल्या नाही, आपली सवत आहे माद्री, तिच्यामुळे कदाचित आपला पती गेलाय की काय अशी शंका आहे. पण ते दोघंही निघून जातात, ही एकटी राहतेय अरण्यामध्ये, तरी तिच्याही मुलांना तेवढंच मातृत्व देणं अवघड आहे. कारण एखाद्या वेळेला एखाद्या विषयाबद्दल कटू अनुभव आला ना की माणसाच्या मनात खूप कडवटपणाच राहतो त्या विषयाबद्दल. मी खूप जणांना बघितले, कुठलंही नातं घ्या, म्हणजे उदाहरण म्हणून की एखाद्या माणसाने त्यांना प्रेमसंबंधात फसवलं तर कुणीच त्या लायकीचं नाही किंवा हे चांगलंच नाही, किंवा बहिणीबद्दल भावाबद्दल असं झालं तर कोणीच आपल्या बरोबरचा मित्राने एखाद्या बरोबर, मित्र सगळे फसवणारेच असतात, असं फार सरसकट विधान करतात लोक. आणि ते स्वतःला बांधून ठेवतात त्या एका सिच्युएशन मध्ये आणि पुन्हा ते एक्सप्लोरच करायला जात नाही. खरं तर जग खूप मोठं आहे ना, एक काळ पुन्हा पुन्हा तोच नसतो, तो बदलत जातो. कदाचित तुम्हाला वेगळा अनुभव येईल. ते कुंतीकडनं मला शिकायला फार आवडेल. म्हणजे असं विचारलं ना की ती का मला आवडते, कारण मी जसं बोलते एरवी आणि जशा संभाषणांबद्दल सांगते, तर असं वाटेल की द्रौपदी सारख्या, शकुंतले सारख्या की निरुत्तर करणाऱ्या समोरच्या स्त्रिया मला आवडतात, बरोबर आहे. पण मला कुंती सारखी स्त्री पण फार भावते, कारण तिचं पहिलं अपत्य, तिला राज्याचा विचार तिने केला आणि भले अल्लडपणाने ते झालं, तिने तो वर आहे की नाही आपल्याला मिळालाय की नाही हे तपासलं, पण पहिलं मूल, पहिला अनुभव आहे तिचा मातृत्वाचा, प्रत्येक आईसाठी वेगळा असतो, ते तिने सोडून दिलं राज्याच्या भल्यासाठी. पण त्याच्यानंतर आई म्हणून ती कुठे कमी पडली का तिच्या इतर मुलांना? तिथे तिने कधी रडत बसली का? तिचं दुःख तिने आतमध्ये ठेवलंय. आणि मी म्हंटल तसं की त्याचं प्रायश्चित्त म्हणून शेवटी ती राज्य मिळाल्यावर मुलांपाशी फार राहिली नाही. ती म्हणाली की कर्णाच्या बाबतीत माझ्याकडनं चूक झालीये, तर म्हणून मी वनामध्ये जाऊन राहते. त्यामुळे असं नाहीये की ती विसरून गेली आणि तिला भान नाही, जो हो गया असं नाही. त्याचं आतमध्ये तिला शल्य आहे, त्याचं तिला भान पण आहे. कर्ण समोर दिसतोय, कदाचित तो आपल्याच मुलाकडून मरणारे हे तिला माहितीये. ती फार काही करू नाही शकत. अशी पण काही असतात अहो दुर्दैवी माणसं, की खरं तर ती जाऊन बोलली असते तर युद्ध झालंच नसतं, पण परिस्थिती, त्याचा विचार करायला लागतो, ते बंधन येतं. की शकुंतलेला, द्रौपदीला समहाऊ अशी परिस्थिती आहे की त्या बोलू शकतात. कुंतीची परिस्थिती तशी नाहीये, तिचा नवरा ऑलरेडी गेलाय, ती तिच्या लहान मुलांना घेऊन आपल्या दीराकडे राहतीये, गांधारीकडे राहतीये. तिथे अचानक ऑलरेडी मुलांना मारायचे प्रयत्न झाले, जे जिवंत आहेत त्यांना, भीमाला विषप्रयोग झालाय. त्यानंतर कर्ण तिच्या समोर येतो, ती ओळखते की हा आपला मुलगा आहे. पण तेव्हा ऑलरेडी कर्ण दुर्योधनाच्या कडे गेलाय, आता नवीन काहीतरी युद्ध होईल आणि सगळेच मरायचेत का? पुन्हा एकदा तिच्याकडे तोच प्रसंग आहे, पेच तोच आहे की कर्णाला सोडून दिल्याने तिचं जेव्हा माहेरचं राज्य अख्खं प्रजा वाचली, तसंच कर्णाबद्दल मौन ठेवल्याने निदान काही काळ तरी कौरव पांडव जिवंत राहिले. त्यामुळे तिने आई म्हणून जीवनाचा पर्याय स्वीकारलाय एखाद्या मुलापेक्षा कुठल्याही.
आणि ह्याला मातृत्व म्हणतात. की जेव्हा कर्णाला तिने सोडून दिलं वाहत्या नदीत, तेव्हा सूर्याने सांगितलं होतं की तू जर का हे स्वीकारलं नाहीस तर मी तुझ्या अख्ख्या राज्याला भस्मसात करीन माझ्या तापामुळे, दाहामुळे. तर ती म्हणूच शकली असती ना, ती पण मुलगी आहे, ती पण व्यक्ती आहे आधी बाकी कोणी असताना, पण तिथे राजधर्म तिने पाळलाय की जो नंतर पुढे शांती अनुशासन पर्वामध्ये अखंड ज्याची चर्चा येते ना, कुणाला कळलाय राजधर्म खरा? कुंतीला कळलाय. माणूस म्हणजे काय तिला कळलंय, आई म्हणजे होणं काय तिला कळलंय. आणि म्हणून तिने इतर मुलांवर अन्याय नाही केला. नाही तर अशी असतात की नाही माणसं की एखादा काहीतरी त्यांच्यावर विचित्र प्रसंग घडला की ते सतत नंतर चिडचिड करत राहतात, निगेटिव्हिटी टॉक्सिक होतात. कुणाही बद्दल ते चांगला विचार करू शकत नाही, कुठलीही घटना त्या आनंदाने उपभोगू शकत नाही. हे असं काही कुंती करत नाही. त्यामुळे स्त्रीत्वाची कक्षा, मातृत्वाची कक्षा खऱ्या अर्थाने रुंदावली आहे ना, ती कुंतीनी. त्यामुळे तुम्ही जर का मला विचारलं की स्त्री व्यक्तिरेखांमध्ये तुम्हाला खूप कोण भावतं, तर मला कुंती खूप भावते या कारणासाठी, कारण तिची जी समज आहे ना, ती खरंच धरणीचा अंश असेल. पृथा तिला म्हटलं जातं, काही लोक म्हणतात की ती पृथ्वीचा अंश असेल. येत नाही महाभारतामध्ये तसा संदर्भ, अभ्यासक म्हणून सांगणं मला गरजेचं वाटतं. पण तिला खरंच पृथ्वीची उपमा देणं मात्र योग्य आहे, कारण तिची कर्म तशी आहे की पृथ्वी जसं तिच्यावरती कोणी पाय ठेवून चालतं, खड्डे खणतं, तिच्या सगळ्याला प्रदूषित करतं, तरी ती टाकून नाही देत अनलेस अँड अंटिल कधीतरी भूगर्भात हालचाल होऊन भूकंप व्हावा, तोपर्यंत ती सहनच करत राहते. तर असं कोणीतरी सहन करायला असतं म्हणून बाकीचे लोक उत्माद करत असतात. आणि त्या सहन करणाऱ्या माणसाला कधी दुर्बळ नाही समजलं पाहिजे. तिला बोलता येत नव्हतं म्हणून ती बोलली नाही, म्हणून तिच्या त्यागाचं तुम्ही कमी लेखू नका. असं कोणीतरी होतं की जे सहन करत राहिलं. मग पांडूचा कमतरता असेल, माद्रीने त्याच्याबरोबर केलेली आगळीक असेल, त्याच्यानंतर कर्ण समोर आलाय पण त्याला स्वीकारू शकत नाही, त्याला सोडून दिल्याचं भान आहे, शल्य आतमध्ये ठेवलंय. मुलं, युधिष्ठिर पण तिचं काही वेळेला ऐकत नाही, द्रौपदी बरोबर सगळं घडलंय, ती थांबवू शकत नाही, पण ती तिचं कर्म सतत करत राहते. ती तिचं बेरिंग कुठेही सोडत नाही. त्यामुळे म्हटलं ना की काही वेळेला दुर्दैव हेच उत्तर असतं, पण त्या दुर्दैवामुळे तुम्ही किती अफ्लिक्टेड होता आणि जगणंच सोडून देता का? तर नाही. कुंतीनी आधी पण उपदेश दिलाय, युधिष्ठिराला निरोप पाठवलाय की कृष्णाला सांगितलं की तू हे सांग, आणि त्याला कायम लक्षात ठेवायला सांग की माझ्या सुनेबरोबर जे झालं ते तू पुसून काढायचंय, आता जे झालं ते. त्यामुळे तिच्या बरोबर इतकं वाईट झालं, पण मग मला एवढं सहन करायला लागलं, माझी सून पण सहन करते, काय फरक पडतो? तसंच तिला व्हायला पाहिजे. असलं भुक्कड विचार ती करत नाही सिरियल मध्ये दाखवतात तसे. परिपूर्णता, परिपक्वता कशाला म्हणतात ना, त्या कुंतीच्या मातृत्वाला आहे. जरी तिने एकाला सोडून दिलं, जरी तिची मुलं तिच्याबरोबर फारशी राहिलीच नाही, तरी त्या स्त्रीत्वाची आणि मातृत्वाची कक्षा रुंदावणारी व्यक्तिरेखा, स्त्री व्यक्तिरेखा म्हणून मला कुंती फार आवडते. आणि अशी जी माणसं असतात की जी सहन करत राहतात, ते सहन करणं, ती सहनशक्ती असा शब्द काय आपल्याकडे, पण सहन करणं एक स्वतंत्र शक्ती आहे, सगळ्यांना नाही जमत. थोडंसं मनाविरुद्ध झालं की लोक किती फुरगटून बसतात. इथे सगळंच उलट पालट होतंय, तरी जी शक्ती ठेवली आहे ना सहन करण्याची, ती धारण करण्याची, ते सामर्थ्य आहे कुंतीचं. त्यामुळे एकीकडे मला फर्राटेदार भाषणं करणाऱ्या द्रौपदी आणि शकुंतला पण भावतात, पण तिथे शांत राहून त्या मौनामधून खूप काही गोष्टी लोकांच्या भल्यासाठी साध्य करणारी कुंती पण मला तितकीच आवडते. व्हेरी वेल सेड. कारण स्ट्रेंथ जी आहे ती नेहमी शो ऑफ करण्यामध्ये नाही आहे, काळानुसार ती ठरवायला लागते ना, कधी दाखवायची कधी ठेवायची ते. येस, ऍब्सोल्युटली. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, आजच्या कार्यक्रमात पण आपल्याला शिकायला मिळाल्या. तर पुढे येणारे जे मॉड्यूल्स आहेत किंवा पुढे येणारे जे कार्यक्रम आहेत त्याच्यातही नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. अजून आपण जसं आता तुम्ही म्हटलं की समाजासाठी बऱ्याच गोष्टी ह्याच्यातनं आपल्याला शिकता येतात, तर असा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे की लहान मुलांसाठी पण ह्याच्यातनं काहीतरी त्यांना पण टेकअवे असला पाहिजे. मुलं आणि मुलांचे पालक खरंय, त्यांच्यासाठी पण काहीतरी असलं पाहिजे. आफ्टर ऑल आपण हे जे ज्ञानयात्रेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, त्याचा उद्देशच हा आहे की प्रत्येकापर्यंत असे काही विचार आणि असे काही विषय पोहोचले पाहिजे की जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या जे रिलेशन्स आहेत ते कुठेतरी सांभाळायला त्याची मदत झाली पाहिजे. आणि आज जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने नक्कीच या गोष्टींनी आपल्याला सर्वांना बऱ्याच काही शिकायला मिळेल. सो स्पेशल थँक्स वन्स अगेन फॉर एक्सेप्टिंग दिस इन्व्हिटेशन. आणि मी पण धन्यवाद देते तुम्हाला, कारण या निमित्ताने अशा वेगळ्या ज्या गोष्टी असतात मनात येऊन गेलेल्या असतात महाभारत वाचताना, प्रत्येक वेळेला ती सांगायची वेळ असते असं नाही,
पण अशी जेव्हा कधी संधी आणि वेळ असते तेव्हा त्या सगळ्या सांगता येतात मोकळेपणाने. त्यामुळे मी पण फार आभारी आहे तुमची. खरंच महाभारताची परंपराच आज तिचं अवलंब केलाय की दोन लोक बसतात, एकमेकींशी चर्चा करून त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. तर अशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणाव्यात असा आमचा मानस होता आणि तसा प्रयत्नही आम्ही येस. आणि हे असे छोटे छोटे जे मॉड्यूल्स असतात त्यांच्या माध्यमातून आपण लोकांना काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल नक्कीच देऊयात. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फर्दर स्टडीज अँड रिसर्च अँड वी लुक फॉरवर्ड टू मोर प्रोग्राम्स विथ यू. नक्कीच. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू.